नमस्कार, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे वेट लॉस स्पेशल रेसिपी, डाएट रेसिपी। ते आहे वेट लॉस सूप आणि हे बनवायला अगदी इझी आहे आणि हार्डली 15 ते 20 मिनिटात रेडी होतं आणि टेस्टही खूप छान आहे। तर चला आपण सूप बनवायला सुरुवात करूया। बनवण्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत। त्याच्यासाठी मी 1 कप पंपकिन म्हणजेच लाल भोपळा घेतलेला आहे, 1 कप दुधी भोपळा घेतलेला आहे, 1 गाजर घेतलेला आहे, 1 मीडियम टोमॅटो, 1 मीडियम कांदा, 1 हिरवी मिरची, ही स्किपही करू शकता। त्याचबरोबर पाव मी बीटरूट घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। या सगळ्या भाज्या मी रफली चिरून घेतलेल्या आहेत। आता या सगळ्या भाज्या आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि याला हे कुकरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर यात मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे। हा माझा ग्लास छोटा आहे म्हणून मी 2 ग्लास पाणी घालते आहे। भांडं आपल्याला कुकरमध्ये ठेवून याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गार झाल्यावर मी ते भांडं काढून घेतलं आहे। बघा, छान अशा शिजलेल्या आहेत आपल्या भाज्या। आता तुम्ही मिक्सरमधूनही त्याची छान प्युरी करून घेऊ शकता। माझ्याकडे हँड ब्लेंडर होता म्हणून मी हँड ब्लेंडरच्या साहाय्याने याची छान फाईन अशी प्युरी बनवून घेते आहे। आणि हो, तुम्हाला जर लसूण घालायचं असेल तर तुम्ही लसूणही घालू शकता। हे बघा, अशा प्रकारे मी प्युरी बनवून घेतलेली आहे। आता आपण याला छान तडका देऊयात। तडका देण्यासाठी मी इथे तुपाचा वापर करते आहे, 1 चमचा तुपाचा। आता हे तूप आपण छान मेल्ट होऊ देणार आहोत। तूप मेल्ट झाल्यानंतर आपण यात घालणार आहोत 1 चमचा जिरं घालते आहे मी। तुम्हाला जर जिरं पावडर असेल तर तुम्ही जिरं पावडरही घालू शकता। याला छान तडतडू देणार आहोत आणि त्यातच आपण घालणार आहोत अर्धा चमचा आपण हिंग घालणार आहोत। हेही छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो। आता हे छान मिक्स केल्यानंतर आपण यात घालणार आहोत मिरी पावडर घालती आहे मी अर्धा चमचा। जर तुम्हाला नंतर वरून घालायची असेल तरीही चालेल, पण याचा फ्लेवर आणखी एनहान्स होतो। आणि जर तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही जेव्हा आपण शिजवत होतो तेव्हा शिजून झाल्यानंतर त्यातली मिरची काढूनही ठेवू शकता। मला थोडंसं स्पायसी आवडतं म्हणून मी मिरची ठेवली आहे। आता यामध्येच आपल्याला कढईमध्ये आपल्याला जी प्युरी बनवलेली आहे ती व्यवस्थित यात घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता यातच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालून कन्सिस्टन्सी ह्याची करू शकता। हे जे कुकरचं भांडं होतं त्यात पाणी घालून मी सूपमध्ये घातलेलं आहे। आता आपल्याला याला छान उकळी आणायची आहे, मोठा गॅस करायचा आणि उकळी येऊ द्यायची आहे। हे बघा, आपली उकळी आलेली आहे सूपला आणि सूपही छान थिक आहे, जास्तही वॉटरी नाही आहे आणि जास्तही थिक नाही आहे। आता यातच मी घालते आहे काळं मीठ, अर्धा चमचा घालते आहे, याने टेस्ट आणखी छान येते। त्याचबरोबर मी घालणार आहे कसुरी मेथी, यानेही टेस्ट खूप एनहान्स होते, एक टेस्ट खूप छान लागते याची। आणि या सगळ्या गोष्टी कुठल्याही आपण अनहेल्दी गोष्टी यात यूज केलेला नाही आहे। आता गॅस बारीक करणार आहोत आणि याला 5 मिनटं छान असंच उकळू देणार आहोत। 5 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं सूप किती छान झालं आहे। आता हे मी व्यवस्थित गरमागरम सर्व करून घेते। खरंच खूप टेस्टी लागतं हे आणि वेट लॉससाठी एक छान ऑप्शन आहे। हे बघा, आपलं सूप मी सर्व करून घेतलेलं आहे। मला थोडंसं डिझायनिंग करायचं होतं, एक छान दिसावं म्हणून इथे दही घेतलं आणि त्याला छान फेटून घेतलेलं आहे मी। तुमच्याकडे कोकोनट मिल्क असेल तेही यूज करू शकता किंवा क्रीमही यूज करू शकता। अशा प्रकारे मी हे ड्रॉप देऊन त्याला एक डिझाईन देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा किती सुंदर दिसतंय नाही का? चला, तर आपले वेट लॉसचे सूप, ते पण टेस्टी असे सूप रेडी आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।